गणपती बाप्पा मोरया. आज आपण जाणून घेऊया गणपती बाप्पाच्या जन्माची अद्भुत कथा. श्री स्वामी कृपा या भक्तिमार्ग यूट्यूब चॅनलकडून तुम्हा सर्व भाविकाचे मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत गणपती बाप्पाच्या जन्माची अद्भुत कथा. लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार चालू आहे. तर ऐकूया गणपती बाप्पाच्या जन्माची कथा. त्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्वांना आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया कथेला. खूप खूप वर्षापूर्वी कैलास पर्वतावर भगवान शंकर व माता पार्वती वास करत होते. माता पार्वती अतिशय सुंदर व सौम्य स्वभावाच्या होत्या. त्यांना एका पुत्राची इच्छा होती. एकदा पार्वती माता स्नानासाठी तयार होत होत्या. स्नान करताना ते उटणे शरीराला लावत होत्या. त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला, माझं स्वतःचं एक बालक असावं, जो माझ्या आज्ञेप्रमाणे वागेल, माझं रक्षण करेल. मग त्यांनी आपल्या अंगावरील उटण्याचा लेप गोळा करून त्यातून एक सुंदर मुलाची मूर्ती घडवली. त्या मूर्तीला त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली आणि ती मूर्ती एका गोंडस तेजस्वी बालकात परिवर्तित झाली. तोच आपला गणेश. पार्वती मातेने त्या बालकाला सांगितले, तू माझा पुत्र आहेस. आजपासून माझ्या आज्ञेप्रमाणे वागशील. आता मी स्नान करणार आहे. तू या दारावर उभा राहा. कोणालाही आत येऊ देऊ नकोस. गणेशाने हो माता असं म्हणत आपली आज्ञा स्वीकारली. थोड्या वेळात भगवान शंकर कैलासावर परत आले. ते सरळ पार्वतीच्या गृहात प्रवेश करू लागले. पण दारावर उभ्या असलेल्या गणेशाने माझी माता थांबवली. स्नान करत आहे. तिच्या आज्ञेनुसार मी कोणालाही आत जाऊ देणार नाही. हे ऐकून भगवान शंकर चकित झाले. त्यांना तो मुलगा कोण आहे हे ठाऊक नव्हतं. त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला, पण गणेश ठाम राहिला. गणेशाला थांबवण्याला प्रथम शंकराने गण आले, पण गणेशाने आपल्या पराक्रमाने त्यांनाही पराभूत केले. युद्ध वाढतच गेले. शेवटी भगवान विष्णू स्वतः मदतीसाठी आले, पण गणेशाने त्यांनाही पराजित केले. हा एक छोटासा बालक असूनही त्याची शक्ती व पराक्रम पाहून सर्व देव चकित झाले. शेवटी भगवान शंकर स्वतः रागाने पुढे आले. तीव्र संग्राम झाला आणि भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूलाने गणेशाचे मस्तक छाटले. गणेशाचं शरीर खाली कोसळलं. त्यावेळी माता पार्वती स्नान आटपून बाहेर आल्या आणि आपल्या पुत्राला देह पाहून त्या रडू लागल्या. त्यांचा शोक व क्रोध पाहून संपूर्ण विश्व थरथर कापू लागलं. मातेला शांत करण्यासाठी भगवान शंकरांनी उपाय सांगितला. आत्ता ताबडतोब उत्तर दिशेला जे प्राणी प्रथम दिसतील त्याचे मस्तक आणा. गणांनी तातडीने जाऊन पाहिलं तर प्रथम एक हत्ती दिसला. त्याचं मस्तक आणलं गेलं. भगवान शंकरांनी ते मस्तक गणेशाच्या धडाला जोडले आणि गणेश पुन्हा जिवंत झाले. त्या दिवशी सर्व देवांनी एकमताने घोषणा केली की गणेश हा सर्वांमध्ये अग्रगण्य असेल. कोणत्याही शुभ कार्याच्या आधी गणेशाचे पूजन प्रथम केले जाईल. तेव्हापासून गणपती बाप्पा विघ्नहर्ता व प्रथम पूज्य म्हणून
संपूर्ण जगभर पूजले जातात. म्हणूनच आपण प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाचे स्मरण करूनच करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ही होती आपल्या विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या जन्मामागची अद्भुत कथा. आजची कथा आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ.